नमस्कार मंडळी, मी आर.जे. रुचा. आज जगभरात वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे साजरा केला जातो आणि याच निमित्ताने आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओत आलेले आहेत डॉक्टर गणेश जगन्नाथराव शिंदे सर. ते MA क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत, म्हणजेच समउपदेशक. सर डॉक्टर हेडगेवार रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे 10 वर्षांपासून काम करतायत. तर सर्वात आधी सर, तुमचं आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असाच विचारायचा आहे की वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे याचं नेमकं काय महत्त्व आहे? खरं तर ॲक्च्युली वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डेकडे जाण्याच्या अगोदर मला असं एक सांगावंसं वाटतं की काही फॅक्ट्स आणि फिगर्स आपण जर मागच्या काही वर्षाच्या बघितल्या तर असं लक्षात येतं की जागतिक मानसिक आरोग्य समस्या ही खूप पूर्वीपासून आपल्याला भेडसावत आलेली आहे. आणि या आत्ताच्या काळामध्ये मागच्या काही 20-25 वर्षामध्ये तर आपण त्याच्यामध्ये भरपूर बदल बघतो आहे. म्हणजे अनेक लोकांना मानसिक आरोग्याने ग्रासलं आहे. जर मी काही फॅक्ट्स आणि फिगर्स जर तुम्हाला सांगितले तर त्याचं प्रमाण किती आहे हे लक्षात येईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर ग्लोबली विचार केला तर असं लक्षात येतं की जगामध्ये दर 40 सेकंदाला एक डेथ ही सुसाईडमुळे होते. त्याच्यामुळं हे जे प्रमाण आहे जगामध्ये जसं आहे तसं आपण जर भारताचा विचार केला तर साधारणतः प्रत्येक 20 डेथ्स या एका तासाला 20 डेथ्स या सुसाईडमुळे होतात. आणि याचं प्रमाण अजून आपल्याला अजून एका गोष्टीने लक्षात येईल की सुसाईड हे असं म्हणता येईल की इट इज द थर्ड मोस्ट लिडिंग कॉज ऑफ डेथ अमंग 15 to 39 years ऑफ ओल्ड एज ग्रुप. म्हणजे साधारणतः 15 ते साधारणतः 39 वर्षाचा जो वयोगट आहे, ज्याला आपण प्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो, जो की तरुण वर्ग आहे, याच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण खूप जास्त आपल्याला दिसतं. त्यामुळे आता जे इम्पॉर्टन्स आहे 10 सप्टेंबरचं ते ह्या फॅक्ट्स आणि फिगरच्या अनुषंगाने आहे. आणि असंही लक्षात येतं की 73% ज्या डेथ्स होतात त्या जनरली लो आणि मिडल इन्कम कंट्रीजमध्ये जास्त होतात. म्हणजे आपल्यासारखे देश आणि जे काही एशियाचे काही कंट्रीज आहे, इव्हन श्रीलंकाचं उदाहरण घेऊया आपण, तर अशा कंट्रीजमध्ये हे डेथ्स जास्त आपल्याला बघायला मिळतात. तर हे काही फॅक्ट्स आणि फिगर्स आहे की जे आपल्याला सांगतात की का आपण याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. जसं तुम्ही म्हणाला की का आपण याच्याकडे लक्ष द्यायचं, तर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की 2003 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेन्शन ही जी काही संस्था आहे आणि जागतिक आरोग्य संघटना, या दोन संस्थांनी आपल्या स्तरावर एकत्रितपणे एक याच्यावरती काम करायला सुरुवात केलं आहे. आणि हे सगळ्या ज्या काही फिगर्स आहेत, या ज्या काही फॅक्ट्स आहेत, हे बघता जगाने त्याच्याकडे लक्ष आपलं जगाचं लक्ष वेधावं म्हणून त्याच्यासाठी या सुसाईड प्रिव्हेन्शन डेवर काम करायला सुरुवात केली. आणि 2003 मध्ये 10 सप्टेंबर हा दिवस डिक्लेअर झाला आहे सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून. सो दॅट सगळ्या पॉलिसी मेकर्स आणि आपली जी पब्लिक आहे, पब्लिक हेल्थ आहे, त्या सगळ्यांना याचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी खरं तर हा 10 सप्टेंबर हा जगभरामध्ये सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा करायला सुरुवात केली. अच्छा, जसं सर प्रत्येक दिवसाला एक वेगवेगळ्या थीम्स असतात. म्हणजे जसं फिजिओथेरपी डे झाला त्याची एक थीम होती, तर तसं मग या वर्षीची सुसाईड प्रिव्हेन्शन डेची काय थीम आहे? येस, आता जसं तुम्ही म्हणाला की प्रत्येक जेव्हा जागतिक आरोग्य संघटना काही विषयांवर काम करते तर प्रत्येक याची एक काहीतरी थीम ठरलेली आहे. त्या थीमचा मागचा उद्देश असा असतो की लोकांचं लक्ष त्या थीमच्या भोवती लोकांना लक्ष केंद्रित करावं. आणि या अनुषंगाने सुसाईड प्रिव्हेन्शन डेसाठी सुद्धा एक थीम ठरलेली आहे. आणि ती थीम असं आहे की चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड. आत्ता काय होत आलेलं आहे की आपण आता जर सुसाईडचं प्रमाण बघितलं आणि त्याच्या मागची लोकांची जे काही समज आहेत, गैरसमज आहेत, याच्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केले गेलेलं आहे सुसाईडबद्दल की सुसाईड लोक हे वीक असतात, मानसिक आरोग्य ज्यांचं खराब आहे तेच लोक सुसाईड करतात. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या म्हणजे गैरसमज लोकांचे याच्याबद्दल आहेत. आणि म्हणून या वर्षीच्या थीममध्ये तो एक महत्त्वाचा विषय त्यांनी ठेवला की चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड अँड विथ ॲक्शन कॉल स्टार्ट द कन्व्हर्सेशन. म्हणजे बोलणं सुरू करा, स्टार्ट टू इस्टॅब्लिश द कन्व्हर्सेशन. या लोकांशी बोला, या लोकांशी मोकळेपणाने बोला, किंवा त्यांना मदत लागते असं त्यांना तुम्ही मदत लागते ती तुम्ही मदत पुरवा. तर अशा पद्धतीने ह्या वर्षाची थीम आपल्याला त्यांनी हे केलेली आहे, यावर्षी सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये 2-3 प्रामुख्याने गोष्टी सांगायच्या याच्यामध्ये की आपण जसं म्हणलो की पहिला मुद्दा आहे जो अंडरस्टँड द करंट नॅरेटिव्ह. तर मी जसं म्हणलो की नॅरेटिव्ह काय आहे आता सध्याच्या सुसाईडबद्दल, तर ही आपण सुसाईड कुणी प्रिव्हेन्शन करू शकत नाही. म्हणजे सुसाईडला आपण थांबवू शकत नाही. खरं तर हे मिथ्स आहे. सुसाईड आपण थांबवू शकतो. त्याचे काही वॉर्निंग साईन्स आहेत किंवा त्याचे काही पूर्वसूचना आहेत ज्या जर आपल्या लक्षात आल्या अर्ली स्टेजमध्ये तर वी कॅन स्टॉप द सुसाईड.
पण लोकांमध्ये अजून त्याच्याबद्दल टॅबू आहे, लोकांमध्ये त्याच्यामध्ये गैरसमज आहेत. मेंटल हेल्थ इश्यू म्हटलं की लोक त्याच्याकडे थोडंसं वेगळ्या नजरेने बघतात, लवकर ओपन अप होत नाही. तर हा जो करंट म्हणजे हा जो हे आहे नॅरेटिव्ह आहे हा आपल्याला चेंज करायचा आहे. म्हणून त्यांनी म्हटलेलं की अंडरस्टँड द करंट नॅरेटिव्ह, लोकांचं सध्याचं याबद्दलचं नॅरेटिव्ह काय आहे हे एकदा आपल्याला अभ्यासायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या थीमच्या अनुषंगाने आहे की एंगेज द स्टेक होल्डर. म्हणजे काय की या संदर्भामध्ये आपल्याला जर सुसाईड प्रिव्हेन्शन करायचं असेल तर मग याच्यामध्ये अनेक लोक इन्व्हॉल्व्ह होतात. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणेल की एज्युकेशनचे लोक आहेत, म्हणजे टीचर्स आहेत, कारण आपल्याला एका पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये पण याचं प्रमाण जास्त दिसतं. उदाहरणार्थ मॅट्रिक्युलेट हे जो काही गट आहे याच्यामध्ये जास्त प्रमाण दिसतं. तर मग शाळांमधनं काही स्कूल हेल्थमधनं काही प्रोग्राम्स घ्यावे लागतील, तिथे लोकांना म्हणजे तिथल्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागेल, जेणेकरून त्यांच्या समस्या जाणून घेता येईल आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. त्याचप्रमाणे काही पॉलिसी मेकर्स आहेत, पॉलिसी मेकर्सला याच्यावर विचार करावा लागेल की आताचा डेटा काय सांगतो, कुठल्या एज ग्रुपमध्ये जास्त प्रमाण आहे आणि त्याच्यावरती काही रिसर्च म्हणजे ज्याच्यामधनं आपल्याला अभ्यासांती हे कळू शकेल की काय फॅक्टर्स आहेत की जे लोकांना सुसाईडसाठी प्रवृत्त करतात. तर त्याच्यावरती काम जर झालं तर ते पण एक चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. याच्यामध्ये लॉयर्सचा पण रोल फार महत्त्वाचा आहे, मीडियाचा रोल खूप महत्त्वाचा आहे. मीडिया म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मीडियाने हे केसेस रिपोर्ट करणे, खरी माहिती समाजापर्यंत पोहोचवणे आणि मग त्या अनुषंगाने त्यावरती पॉलिसी मेकर्स काही डिसिजन घेऊ शकतील. सो हा झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये यूज ऑल कम्युनिकेशन चॅनल्स. जे आता सध्या आपले संवाद साधण्याची जी काही साधनं आहे त्याच्यामध्ये मग न्यूजपेपर असेल, त्याच्यामध्ये कदाचित ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, शाळांमधनं वेगवेगळे काही प्रोग्राम्स घेणं असेल, मेंटल हेल्थ हेल्पलाईनचं हे करणं असेल म्हणजे सांगणं असेल, तर हे सगळे जे गोष्टी आहेत ते मीडियाच्या थ्रू झाल्या पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे सस्टेन द नॅरेटिव्ह. आता जे नॅरेटिव्ह सेट झालेलं आहे त्या नॅरेटिव्हला आपल्याला बदलायचं आहे आणि ते नॅरेटिव्ह आपल्याला आता अशा पद्धतीने मांडायचं आहे की ह्या लोकांना खरंच मदतीची गरज आहे, दे नीड हेल्प. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला ओपनली डिस्कस करावं लागेल, त्यांच्याशी संवाद साधावा लागेल, त्यांच्याशी प्रोएक्टिव्हली संवाद साधावा लागेल. ते लोक तुम्हाला स्वतःहून काही सांगणार नाही की मला सुसाईड करायची आहे. सो यू नीड टू रेकग्नाइज द सायन्स ऑर सिम्पटम्स. याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की असं काही नाही की मेंटल आजार असेल म्हणजेच तो सुसाईड करू शकतो. त्याला अनेक सोशो इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडमध्ये अनेक गोष्टी आहेत जे इतक्या कॉम्प्लिकेटेड आहेत की त्याच्यावरती परिणाम करू शकतात. तर त्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा विचार आपण सगळ्यांना मिळून त्याच्यावरती करावा लागेल. सो हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता. अगदी बरोबर. जसं तुम्ही बोलण्यात तुमचं आलं की आजकालचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे मानसिक आरोग्याकडे बघायचा किंवा आत्महत्याकडे बघायचा, आजही समाजामध्ये त्याला टॅबू समजलं जातं. तर मग एकंदर याच्याकडे लोक कसं बघतात? मुख्य म्हणजे खरं म्हणजे सुसाईड हा जो म्हणजे विषय आहे ना, तो आता एखाद्या घरामध्ये एखाद्या फॅमिलीमध्ये जर का सुसाईड झाली असेल तर खरं म्हणजे तो विषय कुटुंबातले सगळे मेंबर्स किंवा कुटुंबातले सगळे सदस्य तो विषय सगळ्यांपर्यंत म्हणजे जाणून घेऊन म्हणजे पोहोचण्यासारखा विषय नसतो. म्हणजे काय झालं एक्झॅक्टली, बऱ्याच वेळा त्याचं कारण कधी कधी कुटुंबाला माहिती असतं, कधी कधी असंही असू शकतं की कुटुंबाच्या त्या मेंबरपर्यंत तो विषय पोहोचला नाही किंवा त्यांचं कम्युनिकेशनमध्ये तेवढा त्यांच्याशी संवाद झाला नाही आहे, तर असंही असू शकतं. परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये करायला पाहिजे की ज्या सुसाईड्स ज्या घरांमध्ये होतात त्यामध्ये जनरली असं बघितलं जातं की कधी कधी अभ्यासाचं ताणतणाव विद्यार्थ्यांवर जास्त तर येत नाही ना. काही अपेक्षा आपण पालक म्हणून आपल्या मुलांकडनं ज्या करतोय त्या वाजवी आहेत ना, की आपल्या विद्यार्थ्या म्हणजे आपला मुलगा जो आहे त्याचं कॅपॅबिलिटी काय आहे आणि त्याच्याकडनं जे काही एक्सपेक्टेशन आहे आपण ते जास्त तर नाही ठेवत आहे. कारण बऱ्याच अंशी असं आपण न्यूजपेपरमध्ये ऐकतो की 10वीला मार्क कमी पडले, 12वीला मला मार्क चांगले नाही मिळाले म्हणून मग मी आत्महत्या केली. खरं तर ते सोल्युशन नाहीये, परंतु त्याच्यापर्यंत तो पोहोचला याचं रिझनच असं आहे की फॅमिलीमधले मेंबर्स जे आहेत ते त्याच्याशी संवाद साधू शकले नाही, कुठेतरी त्याला आडकाठी निर्माण झाली आहे. त्या मुलाला असं वाटलं नाही की पालकांपर्यंत तो विषय डिस्कस करावा. तर मला असं वाटतं की ते काय महत्वाचं आहे. दुसरं, शाळेमध्ये शिक्षकांचा पण रोल महत्वाचा आहे की त्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे की एखादा विद्यार्थी खूप डिप्रेस्ड आहे, एखादा विद्यार्थी खूप सोशली डिस्कनेक्टेड आहे असं जर लक्षात आलं तर ते पालकांना त्यांनी लक्षात आणून दिलं पाहिजे. ती सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका आहे. आणि मग तिसरा रोल आहे तो त्याच्या पियर्सचा आहे, म्हणजे कुटुंबातल्या शिवाय माझे मित्र आहेत किंवा जे ज्यांच्याशी मी ओपनली बोलतो तर त्यांच्यापर्यंत पण त्यांनी विषय तो कधी कधी बोललेला असतो, परंतु तो पालकांपर्यंत तो विषय गेलेला नसतो. त्याचे मित्र कोण आहेत,
ते बऱ्याच वेळेस माहीत नसतो. म्हणून मी म्हटलं ना की एखादी गोष्ट जेव्हा घडते त्याच्या मागे निश्चितच अगोदर काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात, परंतु ते आपण लवकर रेकग्नाइज करू शकत नाही. अर्ली डिटेक्शन जर नाही झालं तर मग त्याचं पर्यावसन अशा पद्धतीच्या याच्यामध्ये होऊ शकतं. आणि हे थोडं अवघड आहे, म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे समजून घेणं आपलं खूप म्हणजे डिफिकल्ट टास्क आहे. परंतु शेवटी याच्यासाठी ओपन कम्युनिकेशन आणि मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधता आला पाहिजे आणि त्यांना एक ॲश्युरिटी दिली पाहिजे की तू जर माझ्याशी एखादा विषय डिस्कस केला तर आपण तो सॉल्व्ह करू शकतो. फेल्युअर्स आर नॉट द एंड रिझल्ट, हे काही एंड रिझल्ट नाहीये, याच्यापेक्षाही पुढे काही आहे. तर असं मला वाटतं थोडक्यात कुटुंबाची जी काही मेंबरची जी याच्यामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे अशा पद्धतीने वाढवू शकतो. अगदी बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात की अर्ली प्रिव्हेन्शन किंवा प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजे, तर मग आत्महत्या करणाऱ्या लोकांची जी प्रवृत्ती आहे त्याचे काही कॉमन सायन्स आहेत का? निश्चितच आहे. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की सुसाईड जेव्हा केले जाते तर काही केसेसमध्ये अर्ली सुसाइडल अटेम्प्ट असतात. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये असं बघितलं गेलं की पहिले काही अटेम्प्ट सुसाईडचे त्याच्याकडनं झालेले असतात आणि हे एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट असं आहे की जो माणूस सोशली डिस्कनेक्टेड आहे बऱ्याच वेळा, म्हणजे तो समाजापासून मिसळत नाही, समाजामध्ये मिसळत नाही, समाजापासून दूर जातो, बऱ्याच वेळा ग्रुप ॲक्टिव्हिटीजमधनं बाहेर जातो, लोनलीनेस फील करतो किंवा एकटेपणामध्ये त्याला जास्त रस असतो, बाकीच्यांशी मिसळत नाही. असे लोक जनरली त्यांच्या मनामधली जी घालमेल आहे ती एका पद्धतीने अशा पद्धतीने होऊ शकते. दुसरं काही केसेसमध्ये असं बघितलं गेलं की मेजर लाईफ इव्हेंट होतात. म्हणजे उदाहरणार्थ कुटुंबातले जे प्रिय जे कोण असेल मेंबर त्याची डेथ होते अनएक्सपेक्टेडली. अशा वेळेस एक प्रकारचा आघात, मानसिक आघात त्याच्यावरती होतो. साहजिकच त्या अनुषंगाने सुद्धा मनावरती परिणाम होऊन ते सुसाईड अटेम्प्टसाठी कारणीभूत ठरू शकतं. बऱ्याच वेळा असं बघतो आपण की ब्रेकअप्स, म्हणजे जे आपण म्हणतो की ब्रेकअप्समधनं पण बऱ्याच वेळा आपण असं पाऊल उचलतो, म्हणजे की त्या वेळामध्ये तेवढं आपल्याला ज्ञान नसतं की याच्यामध्ये काय वाईट आहे, काय चुकीचं आहे, याच्यामुळे फॅमिलीवर काय परिणाम होणार आहे, त्याचे इम्पॅक्ट्स काय होणार आहे, असं न लक्षात आल्यामुळं पण आपण काही सुसाईड. काही जणांमध्ये सबस्टन्स अब्यूज बघितले गेलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही ॲडिक्शन्स आहेत, अल्कोहोल ॲडिक्शन मोठ्या प्रमाणात आहे. मग घरामध्ये त्याला समाजामध्ये काही हे दिलं जात नाही, रिस्पेक्ट दिला जात नाही, कारण त्याच्या ज्या काही सवयी त्याच्यामुळे ऑब्व्हियसली. आणि मग तिथे कुठेतरी तो डिस्क्रिमिनेशन फील करतो आणि तो समाजाच्या याच्यापासून थोडासा वेगळ्या याच्यामध्ये जातो आणि मग अशा ठिकाणी निगेटिव्ह गोष्टी जास्त होतात. काही लोक इम्पल्सिव्ह असतात, दे आर नॉट एबल टू कोप अप विथ द सिच्युएशन. म्हणजे मी काही सिच्युएशन्सला कोप अप करू शकत नाही, असं बऱ्याच वेळा बघितलं जातं. तर हे पण बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं कॉमन वॉर्निंग साईन्स असतं. काही जण वेबवर ब्राउझिंग करतात, म्हणजे अशी काही हिस्ट्रीमध्ये बघितलं जातं की दे आर ब्राउझिंग ऑन हाऊ टू डू सुसाईड, त्याचे अटेम्प्ट करण्यासाठी काय. तर अशी हिस्ट्री पण कधी कधी मिळते. काही वेळा सुसाईड नोट मिळते, म्हणजे काही अगोदर लिहिल्या जाते, अशा पद्धतीने पण आहे. आणि अशा वेळेस आपल्याला म्हणजे सगळ्यात माझं म्हणणं असं आहे की फॅमिलीमधले मेंबर्स, त्याच्या जवळचे जे पियर्स असतील किंवा जे जवळचे लोक आहेत ते थोडंसं लक्षात त्यांच्या येऊ शकतं जर त्याच्याकडे व्यवस्थित बघितलं गेलं तर. राईट. जसं तुम्ही म्हणालात की तो लोनली फील करणं किंवा समाजापासून डिस्कनेक्ट होणं, तर यामध्ये सोशल मीडिया सुद्धा येतं का? या सोशल मीडियाचा फार मोठा रोल आहे ॲक्च्युली. खरं म्हणजे आज जे आपण सोशल मीडिया बघतो तर म्हणजे पूर्वीचा सोशल मीडिया आणि आजचा सोशल मीडिया याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आज जगामध्ये इंटरनेटचं ज्ञान आणि जे काही पद्धतीने आता आपण बघतोय त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या काही निगेटिव्ह वेने पण चालू आहे. म्हणजे मीडिया हे निगेटिव्ह पद्धतीने पण त्याला हे करतं. म्हणजे काही गोष्टी आपण एखादी न्यूज घेतली तर ती न्यूज मधली सत्यता किती आहे याच्यापेक्षा त्याच्यामध्ये त्याचं रँक म्हणजे काय म्हणतात TRP मिळवण्यासाठी त्या न्यूजला एका वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रेट केलं जातं, जे की ऍक्च्युअल नाहीये. त्याच्या मागचं खरं कारण त्याच्यामध्ये कळत नाही. त्याच्यामुळं मीडियाचं पण त्याच्यामध्ये रोल खूप महत्वाचा आहे की ज्या ऍक्च्युअल खऱ्या गोष्टी आहे त्या समाजापर्यंत आणणे. एखादी सुसाईड झाली तर त्याच्यामध्ये खरं कारण कदाचित वेगळं पण असतं, पण बऱ्याच वेळा ते दाखवलं जात नाही किंवा रिपोर्टिंग तशा पद्धतीने होत नाही. आणि मीडियामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जातात, म्हणजे आज आपण अनेक, म्हणजे मी तुम्हाला याच विषयाशी कनेक्टेड विषय, म्हणजे लहान मुलांमध्ये तुम्ही ऐकलं असेल की एखादा ऑनलाईन गेम बघत असताना त्यांनी सुसाईड केली. आपण अनेक प्रकार ऐकले, PUBG सारखा गेम्स आहेत त्याच्यामुळे सुसाईड केली. तर हे वाढण्याचं केवळ एकच कारण आहे की याच्यामध्ये एक प्रकारचं इम्पल्सिव्हनेस जो असतो मुलांमध्ये तो कुठेतरी आउट ऑफ कंट्रोल होतो. त्याला एक लिमिटेशन राहत नाही, कंट्रोल राहत नाही. आणि याच्यामध्ये मग पालकांची भूमिका पण येते की त्यांनी काय गेम्स खेळावे, त्याच्याशी सोशली कनेक्टेड कसं राहतील याच्याकडे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे. आजकाल त्याच्याकडे कोणाला वेळ नाहीये त्याच्याकडे बघण्याचं, लक्ष देण्याचं. आणि मुलं हे थोडे स्वतंत्र झालेले, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्याच्यामुळे इथे थोडंसं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, जे सुसाईड प्रोन होऊ शकतं.
अगदी बरोबर. आणि जसं तुम्ही म्हणालात की सुसाईड प्रिव्हेन्शन करणं सध्या खरंच महत्त्वाचं आहे, कारण लहान मुलांना सुद्धा ते ॲडिक्शन होतं मोबाईलमुळे म्हणा किंवा सोशल मीडियामुळे. बरोबर. मग ही सुसाईड करणारी व्यक्ती ओळखायची नेमकी कशी? म्हणजे जे मानसिक रोगी असतात ते सुसाईड करू शकतात असा सर्वसाधारणपणे आपल्या समाजात एक समज आहे, पण सामान्य माणसांमध्ये सुद्धा हे बघायला मिळतं का आणि याचं काय प्रमाण आहे? बरोबर आहे. साधारणतः आपण जर का रिसर्च बघितला मागच्या या गोष्टीवर, तर असं लक्षात येतं की काही अंशी ही गोष्ट खरी आहे की मेंटल इलनेस असेल एखाद्या व्यक्तीला तर तो सुसाईड प्रोन असू शकतो. बरोबर. ते काही अंशी बरोबर पण आहे, पण याचा अर्थ असं नाही, याचं कॉन्ट्ररी पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ जे चांगले वागणारे व्यक्ती आहे किंवा ज्यांचं मेंटल हेल्थ चांगली आहे तर ते लोक सुसाईड करणार नाही असं काही नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये मी जसं म्हणलो की देर आर व्हेरियस फॅक्टर्स. जसं एक फॅक्टर सांगितलं की सोशिओ इकॉनॉमिक पण असू शकतो. एखाद्याला डिस्क्रिमिनेशन वाईट टाकल्यासारखं समाजाने त्याच्याकडे बघितलं जातं, त्यावेळेस पण तो माणूस दुखावला जाऊ शकतो. काही वेळा काय होतं की तुम्ही त्याच्याकडे त्याचा जॉब लॉस झाला किंवा त्याचं फायनान्शियल क्रायसिस झालं, दॅट कॅन बी अनदर फॅक्टर विच कॅन म्हणजे लीड टू सुसाईड. सो हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असू शकतो. जसं मी दुसरं एक म्हणलं की पर्सनॅलिटी ट्रेट. बऱ्याच जणांची पर्सनॅलिटी अशी असते की ते फार इम्पल्सिव्ह असतात, त्यांना कोप अप करता येत नाही. म्हणजे दॅट इज इन सम टाईप इनहेरिटेड असू शकतं किंवा त्यांना तसं मेकॅनिझम ते माहिती नसतं. तर हे शिकवण्याची गरज आहे, हे सुद्धा ट्रेन करण्याची गरज आहे. आणि ते कोपिंग मेकॅनिझम नसल्यामुळे ते सुसाईडला बळी पडू शकतात. दुसरं मी जसं सांगितलं की सोशली कनेक्टेड नाहीये. तुम्ही जोपर्यंत सोशली कनेक्टेड राहत नाही तोपर्यंत तुमचा जो काही काय म्हणतात मनामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार नाही, तर मनामध्ये त्या गोष्टी साचत राहतील आणि कुठेतरी मग तुम्हाला ते लोनलीनेस फिलिंग येईल. जसं आपण आज बघतो, आपण मोबाईल्समध्ये आहे, सोशली कनेक्टेड नाही आहे, आपण फक्त याच्यावरती आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सबस्टन्स अब्यूज. बऱ्याच जणांना सवयी आहे, ॲडिक्शन आहे. काही जण बरेच असंही रिसर्च सांगतो की डेली वेजेसच्या लोकांमध्ये सुसाईडचं प्रमाण साधारणतः 26% आसपास आहे. हाऊसवाईफमध्ये ते 15% आसपास आहे. हाऊसवाईफमध्ये जनरली जास्त बघायला जातं. मेल्सच्या कम्पॅरिझनमध्ये फिमेल्स थोड्या डिप्रेशनला जास्त बळी पडतात, त्यामुळे कदाचित ते कारण असू शकतं. काही मॅट्रिक्युलेट जे शिक्षण असेल ज्यांचं म्हणजे 10वीच्या खाली, त्यांचं प्रमाण जवळजवळ 24% आसपास आहे. आणि हायर सेकंडरी लेवलला पण 16% आसपास काही डेटा आपल्याला सांगतो. म्हणजे जर ओव्हरऑल बघितलं तर हे काही एज ग्रुप आहे, हा काही असं सांगता येईल आपल्याला डेटा की ज्याच्यामध्ये हे रिस्क प्रोन गट आहेत, यांच्याकडे लक्ष दिले गेलं पाहिजे. बरोबर. तर हे सर्वसाधारणपणे आहे. सर, आत्ताची स्थिती बघायला जर गेलं तर डिप्रेशन हे खूप जणांना म्हणजे डिप्रेशनचे खूप जण शिकार होत आहेत. तर अशा वेळी पॅरेंट्स काउन्सिलिंगला जास्त प्रेफरन्स देतात. तर मग खरंच काउन्सिलिंग यासाठी फायदेशीर आहेत का ही गोष्ट कौटुंबिक स्तरावर सुद्धा सोडवली जाऊ शकते? मला वाटतं त्याच्यामध्ये एकतर कौटुंबिक स्तरावर तर निश्चित सोडवल्या जाऊ शकते, परंतु कधी कधी असं होतं की कौटुंबिक स्तरावरच्या काही गोष्टी न राहता त्या आपल्याला कधी कधी त्याच्यामध्ये हेल्प काउन्सिलरची घेण्याची गरज पडते. याचं रिझन असं आहे की कुटुंबामध्ये आई वडील असतील, त्याचं भाऊ असेल, बहीण असेल, तर ते तर त्याला म्हणजे काउन्सिलिंग करू शकतात. परंतु आपण जेव्हा समुपदेशक किंवा काउन्सिलर जेव्हा म्हणतो तर ही इज बेसिकली ट्रेंड इन दॅट पर्टिक्युलर फील्ड. म्हणजे त्याला आपल्याला त्या पेशंटशी कसं वागावं, त्या पेशंटच्या समस्या कशा जाणून घ्याव्या. म्हणजे बऱ्याच वेळा काउन्सिलरला हे शिकवलं जातं की पहिल्यांदा जो मनुष्य काही समस्या तुमच्याकडे सांगायला आला तर तुम्ही त्याची समस्या पूर्णपणे ऐकून घेतली पाहिजे. म्हणजे हे जे लिसनिंग आहे, ऍक्टिव्ह लिसनिंग ज्याला आपण म्हणतो, ते कधी कधी पॅरेंट्स आणि मुलांमध्ये होईल असे काही शक्यता कमी आहे. तर त्याच्यामुळे त्याचा पहिला रोल असा असतो की अरे मला माझे वडील ऐकूनच घेत नाही असं असतं, त्यामुळे तो कधी कधी त्या गोष्टी सांगत नाही. तर हे काउन्सिलरला करता येऊ शकतं, कारण काउन्सिलरचे तो ओपनली त्याच्या काही गोष्टी शेअर करू शकतो, कारण तो ऍक्टिव्हली ऐकतोय, त्याच्याकडे त्याला महत्व देतोय. तर ते कधी काही होताना दिसत नाही फॅमिलीमध्ये, म्हणून तिथे काही होते. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्ट जाणून घेतल्यानंतर काउन्सिलरनी त्याला थोडंसं म्हणजे काय म्हणता येईल, त्याला लेक्चर सारखं न देता, म्हणजे आपण असं लेक्चर देत सुटलं की नाही बाबा तू असं केलं त्याच्यामुळे तुला ते सुसाईडचे प्रिव्हेंशन आहे, तू हे करत नाही म्हणून तू सुसाईड प्रिव्हेंट, असं न करता त्याच्याशी ओपनली संवाद साधणे चांगल्या पद्धतीने, त्याच्या स्तरावर जाऊन, ज्याला आपण म्हणतो पुटिंग वन सेल्फ इन शूज ऑफ अदर्स, ती ज्याला इम्फॅथी म्हणतो आपण, तशा पद्धतीचं दाखवता गेलं पाहिजे. तर ते सुद्धा करता आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा वेळ खाऊ प्रोसेस आहे. काउन्सिलिंग हे काही असं नाही की आज काउन्सिलिंग केलं त्याच्या मनातले विचार दुसऱ्या दिवशी गेले, असं नाहीये. इट रिक्वायर्स टाइम पिरियड. कधी कधी 2 सेशन 3 सेशन असू शकतात. मध्ये कधी काळ असा असू शकतो की तो एकदम डिप्रेस्ड होऊन जाईल, अरे ते काय काउन्सिलिंगमुळे काहीच होत नाहीये. तर तिथे त्याला मध्ये मध्ये मोटिवेशन्स पण गरजेचं आहे. तर ते मोटिवेशन फॅमिलीमधनं पण मिळू शकतं आणि काउन्सिलर पण त्याला काही ट्रिक्स सांगू शकतो की कशा पद्धतीने आपण त्याच्याला सामोरं जावं लागेल.
तर अशा पद्धतीने काउन्सिलिंगचा रोल फार महत्त्वाचा आहे. इनफॅक्ट फार्मोकोथेरपी किंवा त्याला आपण मेडिसिनच्या पेक्षा काउन्सिलिंगचा रोल खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. तर मग हे सुसाईड प्रिव्हेन्शन करण्यासाठी कुठला हेल्पलाईन नंबर किंवा अशी कोणती संस्था आहे ज्याची आपण मदत घेऊ शकतो? आत्ता जसं आपल्याला बघता येईल की सुसाईड प्रिव्हेन्शनसाठी बऱ्याच हेल्पलाईन आहे. म्हणजे ते आपण जागतिक स्तरावर आहे, आपल्या राष्ट्रीय स्तरावर पण आहे. इव्हन आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हेल्पलाईन आहे. काही NGOज आहेत ते जे वेगवेगळ्या पद्धतीने अशा लोकांना मदत करत असतात. तर त्याच्यामध्ये जनरली एक टेलिमानस म्हणून शासनाचीच हेल्पलाईन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉल केला 14416 वर तर यू कॅन कॉन्टॅक्ट विथ दिस हेल्थ प्रोफेशनल्स और काउन्सिलर्स, ते तुम्हाला गाईड करू शकतात. याच पद्धतीने एक भारतामध्ये ज्याला आपण 1800-233-3330 अशी प्रकारची एक टोल फ्री सारखी एक आहे, त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करता येईल. त्याप्रमाणे काही NGOज आपल्या स्तरावर सुद्धा काही मदत अशा लोकांना देतात, ज्याच्यामध्ये जीवन आस्था हेल्पलाईन म्हणून आहे, जी मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी काम करते. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आसरा नावाची एक संस्था आहे जी याच्यामध्ये काम करते. तिचा पण काही नंबर आपल्याला आहे, 24/7 अशी हेल्पलाईन आहे ती. आणि हे सगळे लोक अशा लोकांशी संवाद साधून त्यांचं एक प्रकारे समुपदेशन करू शकतात, त्यांना एक पॉझिटिव्ह थिंकिंग देऊ शकतात, ज्याच्यामुळे ते परावृत्त होतील आत्महत्या न करण्यापासून, म्हणजे आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीच्या हेल्पलाईन नक्कीच आहे. दुसरं असं आहे की मी ज्या रुग्णालयात डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये आमचं आता RK दमानी मेडिकल कॉलेज म्हणून आहे. तिथे एक सायकॅट्रिक डिपार्टमेंट आहे आणि त्या सायकॅट्रिक डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे फुल टाईम सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट आहे, काउन्सिलर्स आहेत. तर त्यांना पण तुम्ही अप्रोच होऊ शकतात आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चितच गाईड करतील आणि तुम्हाला हेल्प करतात. अगदी बरोबर. जसं तुम्ही म्हणालात की जर सुसाईड प्रिव्हेंट करायचं असेल तर काउन्सिलिंगचा जो पार्ट आहे तो महत्त्वाचा रोल प्ले करतो. शिवाय फॅमिली पण, की जर कम्युनिकेशन असेल तर या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात. तर ज्या वेळेस एखादी व्यक्ती काउन्सिलिंगला तुमच्याकडे येते तर त्यावेळेस ते प्रिव्हेंट करताना किंवा त्याला समजवताना असे काय ऑब्स्टॅकल्स येतात किंवा चॅलेंजेस येतात जे तुम्हाला फेस करावे लागतात? तर जनरली कसं आहे की जे सुसाईड करणारे लोक आहे किंवा जे मेजर डिप्रेशनमध्ये असणारी लोक आहे, पहिले तर या लोकांशी म्हणजे काय ते ओपनली त्यांच्या गोष्टी सांगत नाहीत, लवकर सांगत नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रकारे रॅपो इस्टॅब्लिश करावा लागतो. पहिल्याच भेटीमध्ये तुम्हाला ते काही सांगणार नाही. बऱ्याच वेळा हिस्ट्री घेताना आपल्याला त्यांच्या फॅमिलीशी पण बोलावं लागतं. म्हणजे त्यांच्या फॅमिलीकडनं पण हिस्ट्री घ्या की याचं वर्तणूक जी आहे ती आत्ताच चेंज झाली की याच्यापूर्वी पण हा असाच वागत होता. काही काही वेळा काय असतं की एखादं मेजर, जसं मी तुम्हाला म्हटलं की सुसाईडमध्ये एक महत्त्वाचं कारण असतं की फॅमिलीमधला एखादं मेंबर डेथ झाली जो त्याच्या एकदम प्रिय जवळचा असेल तर अशामुळे होतं. तर त्या ज्या इन्सिडेन्सेस आहे ती हिस्ट्री आपल्याला बऱ्याच वेळा रिलेटिव्ह कडनं मिळते आणि मग त्यांच्याशी काय रिलेशनशिप होतं हे इस्टॅब्लिश करू शकतो. पण बऱ्याच वेळा काही ॲडिक्शनच्या गोष्टी आहेत त्या कदाचित आपल्याला त्याच्या मित्रांकडनं कळू शकतात. ह्या गोष्टी कदाचित तो पहिल्या भेटीमध्ये सांगणार नाही की त्याचं काय स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु जसं जसं तुम्ही त्याच्याशी त्याला हे सांगाल की आता मी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आहे, आता माझा जो काही हेतू आहे तो तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हा आहे आणि तुला मी याच्यातनं निश्चित बाहेर घेऊन येऊ शकतो. म्हणजे त्याला जो कॉन्फिडन्स जोपर्यंत तुम्ही देत नाही, जो सपोर्ट त्याला पाहिजे त्याचं ऐकूनच घेत नाही ना कोणी बऱ्याच वेळा, तर मी तुझं ऐकून घेतलेलं आहे आणि तुला याच्यामधनं मी बाहेर काढू शकतो, हा कॉन्फिडन्स त्याला केव्हा येईल जेव्हा तुम्ही त्याच्याशी रॅपो चांगल्या प्रकारे बिल्डअप करू शकाल तेव्हा. आणि मग हे चॅलेंजेस तर नक्कीच आहे की ते ओळखणं त्याच्यामध्ये की बाबा याला काय नेमका प्रॉब्लेम आहे, कशामुळे आहे. तर तो थोडासा आपलं जसं जसं आपण सेशन त्याच्याबरोबर घेऊ तसं तसं तो ओपन अप होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याला एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये द्यावा लागेल. त्याबरोबर त्याला काही अशा गोष्टी सांगाव्या लागतील की फेल्युअर्स हे काही तुझ्या म्हणजे जर ते फेल्युअरमुळे असेल तर फेल्युअर हे काही लॉंग टर्मसाठी नाही आहे, हे दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर लाईफ. हे कदाचित तुझा आज आहे उद्या नाही राहणार, त्याच्यासाठी तू पॉझिटिव्हली काही गोष्टी करू शकतो, तुझ्या चांगल्या ज्याच्यात मन रमेल अशा गोष्टी करू शकतो. तुझा पर्पज जो आहे जीवनाचा तो काहीतरी पर्पज आहे जीवनाचा इथे येण्यामागे, तुला कुटुंबाची तुला जबाबदारी सांभाळायची आहे, तुला तुझ्या भावाकडे लक्ष द्यायचं आहे. त्याला जेव्हा तुम्ही पर्पज सांगाल पण तो वेगळ्या पद्धतीने म्हणजे लेक्चर बेसिसवर नाही तर तो लेक्चर म्हणून घेईल आणि मग तो होणार नाही सिद्ध. तर तसं पद्धतीने आपल्याला त्याचं काउन्सिलिंग करावं लागेल. अगदी बरोबर. सर, आजचा हा दिवस आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे म्हणून साजरा करतोय, तर मग ते कंट्रोल करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी नेमकं काय करता येईल याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि यामध्ये
नागरिक आणि हेल्थ प्रोफेशनल्सचा काय रोल असतो? खरं म्हणजे प्रिव्हेन्शन करण्यामध्ये ॲज अ सिटिझन म्हणून जर तुम्ही विचाराल म्हणजे माझं रोल काय आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असं कोणी व्यक्ती आढळला तुमच्या माहितीत असला, तर सगळ्यात पहिले तर त्याचं जर तुमचं त्याच्याशी चांगलं रिलेशन असेल किंवा तुम्ही त्याच्याशी रॅपो बिल्डअप करू शकत असाल, तर त्याला याच्या मागचं कारण नक्की विचारा की बाबा त्याने हे डिसिजन का घेतलं, तो याच्यापर्यंत का आला. आणि जर आपण प्रोॲक्टिव्हली त्याच्यामध्ये इन्क्वायरी केली आणि त्याच्याशी रॅपो तयार करायचा प्रयत्न केला, तर तो निश्चित तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो की तो या डिसिजनपर्यंत का आला. राहिला दुसरी गोष्ट, जर तो आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट असेल ज्याच्यामध्ये आपण काही मदत करू शकणार नाही, अशा वेळेस त्याला एखाद्या समुपदेशक किंवा काउन्सिलरचा नंबर देणे किंवा इथे तू गेला तर तुझा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल हे तुला त्या याच्यातनं बाहेर काढू शकतात. आणि एकदा तू तुझ्या डिसिजनवर परत विचार कर. जसं मी म्हणालो की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज अ मिशन, प्रत्येकाला आपल्या जीवनाचा काहीतरी पर्पज आहे, मग तो वेगवेगळा असेल, तर त्याला जर आपण त्या पर्पज विषयी जर का थोडं अवेअर करून दिलं तर की बाबा तू जर जे करणार आहे त्याच्यामुळे तुझ्या कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतात आणि तू आज जर जे करणार आहे त्याच्यामुळे तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का, म्हणजे ज्याच्यामुळे तू ते डिसिजन घेतलेलं आहे ते जर त्याला थोडं समजावून सांगता आलं तर कदाचित म्हणजे असंही पाहण्यात आलेलं आहे की बऱ्याच वेळा एखादा सुसाईड करायला गेला आणि त्याच्या मित्राचा फोन आला आणि त्यांनी सुसाईडचं डिसिजन चेंज केलं. दिस कॅन हॅपन आणि हे झालेलं आहे काही गोष्टींमध्ये. तर हे असं पॉझिटिव्हली पण होऊ शकतं जर का आपण त्याच्या व्यवस्थित म्हणजे ऍक्टिव्हली प्रोॲक्टिव्हली आपण त्याच्याशी इस्टॅब्लिश केला रॅपो. तर मला असं वाटतं ते करू शकतो. राहिला प्रश्न ॲज अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल म्हणून, तर निश्चितच तुम्हाला अशा लोकांचं काउन्सिलिंग चांगल्या प्रकारे कसं करता येईल, त्यांना स्कूलमध्ये काही असे हेल्थ प्रोग्राम्स पण घेता येऊ शकतात की ज्याच्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन करता येईल का, म्हणजे जे मीडियाचा जास्त यूज करतात, लोनलीनेस ज्यांना जास्त फील होतो, असे काही विद्यार्थ्यांना आपण वेगळ्या पद्धतीने काही स्कूल हेल्थ प्रोग्रामच्या थ्रू काउन्सिलिंग करू शकतो, म्हणजे फ्युचर सुसाइडल टेंडन्सी जी आहे ती कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्याच्यात नक्की हे करू शकतो. आणि लोकांना सोशली कनेक्टेड कसं राहावं याच्याबद्दल थोडं ट्रेन करता आलं तर आपण निश्चितच त्याच्यामध्ये आपण ते थांबवू शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की लोकांना ट्रेनिंग देता आलं की सोशली कनेक्टेड कसं राहायचं, तर त्यासाठी मग सर्वसामान्य माणसाने आपल्या ज्या रोजच्या आयुष्यामध्ये अशा कोणत्या आरोग्य रिलेटेड चांगल्या सवयी अवलंबून केल्या पाहिजे की ज्याच्यामुळे मग तो या प्रवृत्तीकडे वळणार नाही? बरोबर आहे. याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की आपलं फिजिकल हेल्थ चांगलं राहावं म्हणून आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, तसं आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर आपल्याला ज्या गोष्टीमधनं आनंद मिळतो ती गोष्ट केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येकामागे कामाचा व्याप आहे, प्रत्येकाला आपल्या कामामुळे वेळ मिळत नाही. आपण असं बघतो की फॅमिलीमध्ये सुद्धा संवाद साधताना आपल्याला डिफिकल्टी येते कारण प्रत्येक जण कामामध्ये आहे. तर अशा वेळेस आपल्याला जो काही दिवसभरामधला अर्धा तास 1 तास आपल्यासाठी काढावा लागेल, आपल्याशी स्वगत व्हावं लागेल. त्याला आपण म्हणतो सेल्फ टॉक, ज्या सायकोलॉजीच्या भाषेमध्ये त्याला सेल्फ टॉक म्हणतो की स्वगत बोला, म्हणजे आपल्याशी बोला की आपले प्रॉब्लेम्स काय आहेत, आपण कशामुळे काय फील करतोय. हे जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलाल तेव्हा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स स्वतःहून कळायला लागतील. दुसरं असं आहे की तुमचं एखादं छंद जोपासा, जसं आपण म्हणतो की तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल तर तुम्ही गाणं गाऊ शकता, तुम्हाला एखादं क्रिकेट खेळायची सवय असेल क्रिकेट खेळू शकता, तुम्हाला एखाद्या मूवीला जायला आवडत असेल मूवीला जाऊ शकतात. सो तुमचा असा वेळ जो तुम्ही मोकळा वेळ म्हणू शकू आपण, तो तुमचं माइंड तिथे फ्री राहील, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुमच्या विचार नाही येणार जे आपण आता बघतोय, म्हणजे निगेटिव्ह विचार नाही येणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहिलं तर आपोआपच मन प्रसन्न होतं. बऱ्याच अंशी तुम्ही एखादी चांगल्या निसर्ग रम्य ठिकाणी गेलात तर पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते, त्याच्यामधनं तुम्हाला काम करण्याची हे वाटतं. आणि मिशन प्रत्येकाची जर का ठरवलं आपलं की आपलं काहीतरी मिशन आहे, आपण कशासाठी जगतो तर ते काहीतरी पर्पज आहे लाईफमध्ये, मग याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचा पण रोल येतो. कधी कधी काही लोकांना स्पिरिच्युअल म्हणजे असं नाही म्हणणार मी की प्रत्येक जणांचं स्पिरिच्युअल असेल, काही जणांना स्पिरिच्युअलिटीमध्ये आनंद मिळतो, काही जणांना बोलण्यामध्ये आनंद मिळतो, काही जणांना मैत्री ठेवणे किंवा त्यांच्याशी बोलणे याच्यामध्ये आनंद मिळतो. तर प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असू शकतो, तर त्याने तो जपोसावा. आणि प्रत्येकाने थोडंसं योगा प्राणायाम याच्यातनं पण बऱ्यापैकी तुम्हाला मेंटल स्ट्रेस घालवता येऊ शकतो, बऱ्यापैकी चांगलं म्युझिक ऐकता येऊ शकतं आणि आनंदी राहणं, तेच थोडक्यात. अगदी बरोबर. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे नेमकं याचं महत्त्व काय आणि आपण कसं हे प्रिव्हेंट केलं पाहिजे, कुटुंबाची काय भूमिका, या सगळ्याबद्दल आज तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू.